नमस्कार, सुप्रभात. मी माधवी देसाई. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून. बारामती विधानसभा मतदारसंघातील आगामी पोटनिवडणूक गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेचा विषय ठरते. याच निवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार देऊन खळबळ उडवून दिली होती. मात्र काल अर्जमाघारीच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनं या पोटनिवडणुकीतून अखेर माघार घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईतील गांधी भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे आणि त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरेंनी आपला अर्ज मागे घेतलाय. दरम्यान अर्ज मागे घेण्याविषयी स्पष्टीकरण देताना हर्षवर्धन सपकाळांनी सुनेत्रा पवारांचा फोन आल्याचं सांगितलंय. त्यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी याबाबत माघारीची विनंती केली आणि त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चर्चा झाली आणि महाराष्ट्राची संस्कृती, सभ्यता म्हणून बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णयच घेतलाय, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय. या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही. करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत आणि मोठी लढाई जी आहे ही मोठी लढाई 2029ला ही होणार आहे. ही सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाच्या अनुषंगानं या निवडणुकीतून आमचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे हे माघार घेतील अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. 2029ला बारामतीमध्ये काँग्रेसचा आमदार झालेला दिसेल हे या निमित्ताने आम्ही आपल्याला सांगतो आणि सोबतीला या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार हा माघार घेत आहे. मात्र या निवडणुकीमध्ये आमचा कुठलाही सहभाग राहणार नाही. आम्ही निवडणुकीतून माघार घेत आहोत. आम्ही कोणालाही पाठिंबा देत नाही. दरम्यान पार्थ पवारांनी काँग्रेसवर टीका केली होती. त्यावरून रोहित पवारांनी सपकाळांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी पार्थनं जी स्टेटमेंट केली होती काँग्रेसच्या विरोधात ती तर चुकीचीच होती, पण पारच्या वतीने आणि पारचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे काँग्रेसची आणि मग या माघार घेण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती आणि ते घेतील असं सकारात्मक मला तरी वाटतं. शेवटी पक्षाचा त्यांचा निर्णय आहे. रोहितनी मनापासून काँग्रेसला जर काही दुखवलं झालं असेल तर मनापासून त्यांनी एक मोठा भाऊ म्हणून अतिशय जबाबदारी पद्धतीने दिलगिरी व्यक्त केलेली आहे. ही चांगल्या संस्कारांची गोष्ट आहे. दरम्यान काँग्रेसनं अर्ज मागे घेतल्यानंतर जय पवारांनी आभार मानले. तसंच हा निर्णय म्हणजे अजित पवारांसाठी खरी आदरांजली ठरेल असंही त्यांनी म्हटलंय. ही निवडणूक बिनविरोध पाहिजे होती. आकाश मोरेजी आपल्या बरोबर आहेत. त्यांनी पण आणि त्यांच्या पक्षाने काँग्रेसने पण खूप चांगला निर्णय घेतला. खरं तर ही निवडणूक महत्त्वाची काय, कारण ही निवडणूक आपण सर्व दादांच्या साठी करत आलो आहे. दादांनी अनेक दशकं महाराष्ट्रासाठी खूप कामं केलेत, विकास कामं केलेत. आदरणीय दादांनी सगळ्याच पक्षांना एकत्रित घेऊन कामं केलेत. मला वाटतंय की सगळ्याच पक्षातल्या वरिष्ठांनी चांगला निर्णय घेतला. दादांना तसं खरी आदरांजली म्हणून हा निर्णय घेतलाय आणि मी त्यांच्या सर्वांचा खूप खूप आभार मानतो. दरम्यान सुनील तटकरेंनी काँग्रेसचे आभार मानले असून टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. तसंच मल्लिकार्जुन खरगेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न आपण आणि प्रफुल्ल पटेलांनी केला होता अशी माहिती सुनील तटकरेंनी दिली आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष खरगेजी, आदरणीय सोनियाजी, राहुलजी या सर्वांचेच मी मनापासून सुप्रिया बहिणी, प्रफुल्लभाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे युवा खासदार पार्थ पवार या साऱ्यांच्या वतीने त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानू इच्छितो आहे. जो काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला की आमचा काही संपर्क झाला नाही, आम्ही काय प्रयत्न केले नाही, असं नाही. मी आणि प्रफुल्लभाईंनी प्रयत्न खरगे साहेबांशी संपर्क करण्याचा खूप केला. केरळमध्ये ते असताना किमान माझे 7-8 फोन झाले, प्रफुल्लभाईंचे झाले, बहिणींनी सुद्धा फोन केले होते. पण त्यावेळेला काही कारणांच्यामुळे कदाचित त्यांनी फोन घेतला नसेल, काही त्यांच्या कार्यक्रमाची व्यस्तता असेल, त्याच्यामुळे ते शक्य झालं नसेल. म्हणून काहींना असं वाटलं की बाबा मी आणि प्रफुल्लभाई दिल्लीमध्ये काही कमी पडलो का, ते चूक आहे. अपुऱ्या माहितीवरती काहींचे वक्तव्य त्या ठिकाणी असतील. दरम्यान एबीपी माझाच्या 0 ओव्हर या कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी पार्थ पवारांवर निशाणा साधलाय. पार्थ पवारांचं बोलणं हास्यास्पद असून
गांभीर्यानं न घेण्यासारखं असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. मी घेतलेली जी भूमिका आहे ही वैचारिक स्वरूपाची भूमिका होती, लढण्याची भूमिका होती आणि ती भूमिका घेऊन आम्ही पुढे गेलो. आता पार्थ पवारांचं जे बोलणं आहे हे कुठेतरी हास्यास्पद आहे, गांभीर्याने न घेण्याचं आहे. अजितदादांचा सारखा एक मोठा महाराष्ट्राचा नेता, एक खमक्या एक नेतृत्व, त्यांचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे म्हणून केवळ गुलाबी जॅकेट घालून खासदारकीची शपथ घेतल्याने तो वारसा पुढे नेता येणार नाही. त्याची जाण ठेवायला पाहिजे, त्याचे भान ठेवायला पाहिजे, ते त्यांच्याकडून सांभाळलं जात नाही. त्यामुळे त्यांचं वक्तव्य हे निराधार आहे, चुकीचं आहे आणि काँग्रेस संपवू पाहणारे आणि काँग्रेसचा विचार संपला म्हणणारे भले भले जे आहेत त्या भले भल्यांकडून अद्यापपर्यंत काँग्रेस संपवणं शक्य झालेलं नाही. काँग्रेसनं माघार घेतली असली तरीही बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाहीये, कारण अर्ज मागे घेण्यासाठी मुदत संपली असून एकूण 23 उमेदवारांनी त्यांचे अर्ज कायम ठेवलेत. यामध्ये करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले हेही उमेदवार असतील. या निवडणुकीसाठी आता 23 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 4 मे रोजी निकाल जाहीर होईल. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. पवारांवर विखारी टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत असल्यानं चर्चांना उधाण आलंय. गोपीचंद पडळकर सुमित्रा पवारांचा प्रचार करतील. भाजपकडून एकूण 40 प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसांपासून गडकरींसह अनेक दिग्गजांची नावं आहेत. बारामतीसोबत होणारी राहुरीची पोटनिवडणूकही बिनविरोध झालेली नाही. राहुरीच्या पोटनिवडणुकीत एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्याची घोषणा भाजपनं केली आहे. एवढंच नाही तर भाजपनं निवडणूक बिनविरोध करण्याचेही प्रयत्न केले.